हॅलो मित्रांनो, जीवनने मला त्याच्या घरी बोलवले आहे. ते खूप मजेदार असेल. तुम्ही सर्व सुद्धा माझ्यासोबत सहभागी होऊ शकतात. माझी आई म्हणाली तू जाऊ शकतेस, पण ती असे देखील म्हणाली की मी जाण्यापूर्वी प्रार्थना करायला विसरू नये. चला मित्रांनो, मग प्रार्थना करूया. चला आपण प्रार्थना करूया. देवापा धन्यवाद देतो आजच्या सुंदर दिवसाबद्दल, या वेळेबद्दल. प्रभूची आजचा नाताळचा कार्यक्रम तू आशीर्वादित कर. जे काही आम्ही शिकणार आहोत ते शिकण्यासाठी मदत कर. समजणार ज्ञानबुद्धी पुरीव आणि तुझा गौरव होऊ दे. आम्ही सर्वजण तुझ्या हातात सोपविले जातो. प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तर एक आमेन. हाय सरा, हॅलो मित्रांनो, आत या आणि स्वतःला आरामशीर बनवा. माझ्याकडे काहीतरी विशेष आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ओ, मिस्ट्री बॉक्स. चला आपण पाहूया या मिस्ट्री बॉक्स मध्ये काय आहे ते. हाय, थोडी शोधत. हाय. कोण आहेस तू? मी फिंगर, ख्रिसमस तारा. दरवर्षी जोनच्या परिवारात ख्रिसमसच्या वेळी मला एक झाडावर उंच असे लावतात आणि तिथून दिसणारे दृश्य फक्त वाह, मजा. जेवण हे सर्व झाडाच्या माथ्यावरून पाहणे मला आवडते. पण आज मी तुम्हाला एक विशेष साहसाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही तयार आहात? होय ट्विंकल. चला मुलांनो, तयार सेट जा. अरे जोन, हे सर्व दिवे आणि तारे पहा. आम्ही स्पेसशिप मध्ये आहोत किंवा ख्रिसमस पार्टी? कदाचित दोन्ही. हे ख्रिसमस सारखे आहे बाह्य अवकाशात. या ख्रिसमस साठी आपल्या सर्व मित्रांना एका विशेष साहसासाठी आमंत्रित करूया. हॅलो चमकत्या ताऱ्या, आमच्या ख्रिसमस साहसात आपले स्वागत आहे. आज रात्रीच्या आकाशातून आपण प्रवासाला निघालो होतो, म्हणून मित्रांनो चंद्राला आपण अगदी जवळून पाहू शकतो. ध्वनी निर्माण करून देवाची स्तुती करतात. ते अंतरात एक सिम्फनी तयार करतात. तुम्हाला माहित आहे का, तारे फक्त चमकत नाही तर ते वेगवेगळ्या. वाह, हे आश्चर्यकारक तथ्य नाही. आपण एकत्रितपणे विश्वाच्या निर्मात्यासाठी सिम्फनी तयार करू शकतो. चला मग उभे राहा, हात पसरूया, हसू चमकूया, कारण गाण्याची वेळ आली आहे.
अप्रतिम होते. तुम्ही लोकांनी गॅलेक्सी गॅग सारखे गायले. तुम्हाला माहित आहे का, काही तारे खूप मोठे आहेत. ते त्यांच्या 8 दशलक्ष पृथ्वी बसू शकतात आणि काही ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला हजारो वर्ष लागतात. वा, ते अविश्वसनीय आहे. पण तुमच्यासाठी एक कोड आहे. मी ज्योतीशिवाय चमकतो. तू मला भांड्यात पकडू शकत नाही. मी तुला अंधारातून मार्गदर्शन करतो. तरी मी तारा नाही. मी काय आहे? चला मुलांनो, ओळखा. आता तुमचे उत्तर गुप्त ठेवा. मी तारा नाही. मग ते दुसरे काय असू शकते? तो सूर्य आहे की चंद्र? तो विचार धरा. मी तुम्हाला उत्तर नंतर कळवेन. पण सध्या मी बायबल मधून तुम्हाला एक संकेत देऊ शकते. देवाच्या शब्दातून एक संदेश तुम्हाला देणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ते तुम्हाला कोडे सोडवण्यास मदत करेल. तर मुलांनो, तुम्ही आकाशात तारे पाहून तुम्ही मोजू शकता का? नाही, आपण मोजू शकत नाही, कारण खूप सारे तारे आहेत, हो की नाही? अजून हे जे तारे आहे आपल्याला काय उपयोग होऊ शकतात? हो, ते आपल्याला बरोबर दिशा दाखवतात आणि कॅलेंडरवर ऋतू आणि वेळ चिन्हांकित करायला ते मदत करतात, हो की नाही? तसाच काही लोक एक विशेष तारा पाहून त्यांना खूप आनंदित झाला. आजच्या वचनामध्ये आम्ही बघणार की काही लोक एक विशेष तारा दिसल्यावर त्यांना कसा आनंद झाला. तर मुलांनो, हे बायबल आहे आणि हे बायबल जे आहे देवाच्या सत्य वचन आहे आणि ह्या वचनावर तुम्ही अवलंबून राहू शकतात. तुम्ही भरोसा करू शकतात हे वचनावर. आणि हे बायबलमध्ये एक मोठा पुस्तक आहे, पण ह्याच्यावर अजून 66 पुस्तक लहान लहान पुस्तक विभागले आहेत. तर मुलांनो, मी तुमच्यासाठी हे वचन वाचणार आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मत्तई 2:10 आणि 11. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. तो तारा पाहून त्यांना, म्हणजे कोणाबद्दल सांगतं? हे ते ज्ञानी माणूस होते जे पूर्वाकडून येरुशलेमला आले होते यहुदाच्या राजांचा शोध करायला. त्यांच्याबद्दल सांगतो आणि ते खूप आनंदित झाले. म्हणजे ते अतिशय आनंद झाला, म्हणजे त्यांना खूप आनंद वाटला, कारण जे विशेष तारा ते बघून आले होते, ते विशेष तारा त्यांना मार्गदर्शन करत होतो. आणि जे ते तारा ज्या घरामध्ये येशू होतं त्या घराच्या वरती ते तारा राहिला आणि म्हणून त्यांना ते तारा बघून ते खूप आनंदित झालं. आणि तेव्हा ते घरामध्ये गेले आणि ते येशूला त्याच्या आईजवळ ते पाहिले आणि तेव्हा ते येशूच्या पायावर पडून ते येशूला नमन केले. आणि त्याच्या जे काही ते आणलेले होते, त्यांचा जे गिफ्ट आहे आणि ते त्याच्यापेक्षा मोठा की त्यांचं जे आराधना होतं ते येशूला ते आराधना केले आणि ते नमन केले. तर मुलांनो, जर तुम्ही येशूवर विश्वास आजपर्यंत जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवले नसेल तर आज तुम्ही येशूवर विश्वास करू शकता आणि तुम्ही देवाच्या मूल होऊ शकता. कारण येशू तुम्हाला आणि मला आपला पापापासून वाचवायला ह्या जगावर तो आला. जेव्हा तुम्ही येशूला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करता तेव्हा देव तुम्हाला त्याच्या कुटुंबाचा तुम्ही मेंबर बनू शकता. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेले आहेस तर तुम्ही देवाला धन्यवाद देऊ शकता आणि आणखीन तुम्ही एकमेकांना तुम्ही सांगू शकता, येशूबद्दल तुम्ही सांगू शकता. विशेष करून तुमच्या मित्रांना ज्यांना येशूबद्दल माहिती नसेल त्यांना तुम्ही येशूबद्दल सांगू शकता आणि ते पण येशूवर विश्वास ठेवू शकता आणि तसा तुम्ही त्यांना पण येशूकडे घेऊन
येऊ शकता. आणि हे नाताळमध्ये तुम्ही निर्णय घ्या की तुम्ही कमीत कमी एकच व्यक्तीला या एकच तुमच्या जे मित्र आहेत, तुमच्या फ्रेंड्स आहेत, त्यांना तुम्ही येशूबद्दल सांगा. तर मुलांना आपण हे जे वचन आहे एक भाग आपण शिकणार आहोत. ओके, तर तुम्ही आता माझ्या मागे बोलू शकता. मत्थय 2:10. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. मत्थय 2:10. अजून एकदा तुम्ही माझ्या मागे बोलू शकता. ओके, रिपीट करा तुम्ही माझ्या मागे. मत्थय 2:10. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. मत्थय 2:10. तर मुलांना आपण एक खेळ खेळूया आणि हे वचन जे आहे आपण पाठ करूया. जिथे जिथे आपण हे अक्षराचा गेम खेळूया. ओके, जिथे जिथे तुम्ही हे त अक्षर आहे तिथे आपण टाळी वाजवून हे वचन पाठ करणार आहोत. ओके, रेडी? आर यू रेडी? येस. ओके, तो मत्थय 2:10. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. मत्थय 2:10. तर मुलांना तुम्ही माझ्या मागे बोलू शकता. मत्थय 2:10. तो तारा पाहून त्याने अतिशय आनंद झाला. मत्थय 2:10. अरे, आता ख्रिसमसचा बेथलेहमच्या ताऱ्याशी कसा संबंध आहे ते समजले. पण अजून कोड्याचं जे उत्तर आहे त्याचा मी विचार करत आहे. ट्विंकल, हे मला ताऱ्यांबद्दलच्या एका सत्याची आठवण करून देते. तुम्हाला हे देखील माहित आहे की लोक दिशानिर्देशांसाठी तारे पाहतात. याला स्टार नेव्हिगेशन म्हणतात. तारे दिशानिर्देशांसाठी? काहीतरी खास शोधण्यासाठी मी तुम्हाला प्रवासात घेऊन जातो. कथेकडे बारकाईने लक्ष द्या. हॅलो, प्रेज लॉर्ड मुलांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्हापैकी अशी किती जण आहे की त्यांना तारे बघायला आवडतात आणि तारे मोजण्यासाठी तुम्ही खूप आनंदाने वाट बघता? असं तुम्हाला आवडतं का? हो, असंच एक मुलगा होता, त्याचं नाव आर्यन होतं आणि त्याला तारे बघायला खूप आवडायचं. खूप तो ताऱ्याबद्दल त्याला माहिती होती आणि असाच तो आर्यन जो बाळ आहे त्याला खूप तारे बघायला आवडायचं आणि तारे तो मोजत असत. आर्यनच्या आजीने आर्यनला आवाज दिला की आर्यन बाळा, इकडे ये, तुला आज आकाशामध्ये काहीतरी खास दाखवायचं आहे. आणि आर्यन खूप उत्साहाने तो आवाज ऐकला आणि त्याच्या मित्रांना सोडून तो त्याच्या आजीकडे गेला, कारण आजीला खूप काही खास त्याला दाखवायचं होतं. आणि मग आर्यन ज्यावेळेस आजीकडे गेला तर आजीला त्या ताऱ्यांविषयी सर्व काही माहिती होतं. म्हणून आजीने काय केलं, आर्यनकडे ते दुर्बीण दिलं आणि त्या दुर्बिणीतून आर्यन काय करत होता, तारे मोजत होता, तारे बघत होता. आणि ज्यावेळेस तो दुर्बीणमधून बघत असताना आईला विचारले की आजी, तुला एवढं कसं माहीत आहे ताऱ्याबद्दल? आणि आजी हसून बोलली, अरे मी खूप वर्षापासून याचा अभ्यास करीत आले आहेत आणि तुला माहिती आहे का, हे तारे ज्यावेळेस मी याचा अभ्यास करीत होतो त्यावेळेस खूप काही मला याबद्दल शिकायला भेटलं. आणि मग आर्यन आजीला बोलला, मी पण काय करेल, याबद्दल खूप शिकणार आहे. मग आर्यनला कळलं की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पुढे काय करायचं आहे. आणि आर्यन म्हटलं, मी पण खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करेल आणि तारे त्यांचं रहस्य मी प्रयत्न करेल. आणि मग ज्या वेळेस परिस्थिती बदलत गेली आणि आर्यन शाळेमध्ये असताना तो एकटाच असायचा आणि ज्यावेळेस त्याचे मित्र फुटबॉल, बेसबॉल, क्रिकेट हे सर्व खेळायचे आणि तो एकटाच एका कोपऱ्यामध्ये शांत बसायचा आणि त्याला सर्व मुले म्हणायचे की एलियन आला, एलियन आला, एलियन आला असे त्याला चिडवायचे. पण आर्यनला माहित होतं की दुसऱ्यांची चुका करणे किंवा एक दुसऱ्यांना चिडवणे पाप आहे. का तुम्हाला माहित आहे का मुलांनो, जे काय आपण एक दुसऱ्यांना चिडवतो किंवा थट्टा करतो ते सर्व काय आहे, पाप आहे. जसं की वाईट विचार करणे, वाईट बोलणे, आपलं वाईट काम करणे, हे सर्व काय आहे, पाप आहे. पण तेच पाप देवापासून आपल्याला काय करतं, लांब करतो. कारण तुम्हाला माहिती आहे का, बायबल वचन सांगते रोमकरास 3 अध्याय आणि 23 वचन, कारण सर्वांनी पाप केलाय
आणि देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे. जे काही आपण पाप करतो, जे काही एकमेकांना चिडवणे, वाईट गोष्टी करतो, हे सर्व पाप काय करतं आपल्याला मुलांनो, देवापासून लांब करतोय आणि देवाला ते पाप बिलकुल आवडत नाही. तसंच ते मुलं पण काय करायचे, त्याला चिडवायचे, त्याची थट्टा करायचे. तर आर्यन स्टार चार्ट दाखवण्यासाठी किंवा नवीन नवक्षेत्र दाखवण्यासाठी त्यांना उत्साही असायचा, परंतु ते कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. त्याच्या फॅमिलीमध्ये, त्याच्या घरामध्ये कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, त्याची काळजी घेत नव्हते. परंतु त्याची काळजी घेणारा एकच व्यक्ती होता, तो म्हणजे त्याची आजी होती आणि त्याची खूप काळजी करायची, त्याच्यावरती प्रेम करायची. आर्यनला खूप आनंद वाटायचा की आजी त्याच्यावरती प्रेम करत होती. पण मागील वर्षापूर्वी काय झालं की त्याची आजी मरण पावली. थंडीच्या दिवसामध्ये आर्यनच्या घराजवळ एक लुना नावाची कुत्री होती आणि ती लुना काय झाली, एक दिवस पळून गेली आणि आर्यनला खूप चिंता झाली की लुना कुठे आहे तू, लुना कुठे आहे तू. तो शोधत बसला, लुना कुठे आहे तू. खूप तो त्याला एकटा पण वाटायला लागलं आणि खूप त्याची काळजी करायला लागला आणि तो म्हणायला लागला की लुना कुठे गेली असेल. आणि ज्या वेळेस तो काळजी करत होता, तो त्यावेळेस काय करत होता, रडत पण होता. आणि आर्यन त्या थंडीच्या वेळेमध्ये एकटा चालत राहिला आणि त्याला अचानक आकाशामध्ये आश्चर्यकारक गोष्ट दिसली की आकाशामध्ये ज्यावेळेस तारा जसं की लाईट टॉर्च सारखा तो काय करायला लागला, चमका लागला. आणि मग तोच मार्ग त्याला काय करायला लागला, त्या दिशेने तो काय करत होता, चालत होता. आणि ज्या वेळेस त्याला प्रकाश पडला की त्याच मार्गाने तो प्रकाश काय करतो, त्याला दाखवत होता की त्याला कोणत्या मार्गाने आर्यनला जायचं आहे. आणि आर्यन संध्याकाळच्या वेळी तारेच्या मार्गदर्शनाने काय झाला, डोंगराच्या कडेकडेने गेला आणि त्याला तिथे खूप मोठा मुलांचा ग्रुप दिसला आणि तिथे एक व्यक्ती पण तिथे उपलब्ध होता. आणि ते मुलं काय करत आहे ते बघायला आर्यन उत्साहाने त्यांच्या जवळ गेला आणि तो व्यक्ती काय करत होता, ताऱ्यांबद्दल त्या मुलांना सांगत होता. आणि त्याला खूप छान वाटले की तो ताऱ्यांबद्दल काय करते, मुलांना सांगत आहे. आणि त्याला खूप आश्चर्यचकित गोष्ट वाटली, म्हणून तो काय केला, तिथे त्यांच्या जवळ गेला. आणि आर्यनने त्या व्यक्तीला विचारले, तुम्ही खगोलशास्त्रज्ञ आहात का? मला खगोलशास्त्राचा अभ्यास करायला खूप आवडते, मला तारे बघायला खूप आवडते, त्याबद्दल अभ्यास करायला खूप आवडते, असं आर्यन त्या व्यक्तीला बोलत होता. आणि माझ्या आजीने काय केलं की मला ताऱ्यांबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहे आणि माझ्याकडे माझ्या आजीची एक दुर्बीण आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काय करू शकतो, ते दाखवू शकतो. आणि मी जे काही तुम्हाला खगोलशास्त्राबद्दल सांगणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती करायला पण आवडेल. आणि एक गोष्ट म्हणजे मी माझ्या लुनाला काय करत होतो, इथे शोधायला आलो होतो, पण ती काही सापडली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, मला कोणतेही माझे मित्र कोणी पण मला काय करत नाही, समजून घेत नाही आणि माझ्यासोबत चांगला संबंध ठेवत नाही आणि मला खूप वाईट वाटते, असं आर्यन त्या व्यक्तीला बोलत होता. तो व्यक्ती प्रेमाने आर्यनला म्हटला, मी इब्राहिम आहे आणि मी खगोलशास्त्राचा अभ्यास करणारा आहे आणि मी ताऱ्यांचा शोध खूप वर्षापूर्वी मी काय करताय त्याचा अभ्यास करत आहे आणि मी इथे मुलांना शिकवायला आलो आहे आणि ख्रिसमसबद्दल सांगायला आलो आहे की जे ज्ञानी लोक आहेत त्यांना मी ख्रिस्तामध्ये कसं आणलं पाहिजे, मी त्यांना त्याबद्दल सांगायला आलो आहे. आणि इब्राहिमाने आर्यनच्या खगोलशास्त्राच्या बारेमध्ये काय केलं, रहस्य जाणून घेतलं की तो म्हटला, अरे हा तर एकटाच असतो, हा तर याला एकटापणच वाटतं. आणि त्यांनी खूप काय केलं, रहस्य जाणून घेतलं. आणि ज्या वेळेस त्यांनी आर्यनकडे बघितलं की आर्यनला विचारलं, आर्यन तुला माहिती आहे का हे सर्व तारे कोणी बनवलेले आहे, कोणी निर्माण केलेले आहे? तर आर्यन म्हटला, नाही मला तर माहिती नाही. पण तो इब्राहिम म्हटला की तुला माहिती आहे, ज्या देवाने तारे निर्माण केले, ज्या देवाने आपल्याला बनवलं, त्यांनी सर्व काही निर्माण केले आणि तो देव आपल्यावरती काय करतो, प्रेम करतो. ज्यावेळेस आपण कुठेही जातो तो आपल्या सोबत असतो आणि आपल्या सर्वांवरती काय करतो, तो प्रेम करतो. तो तुझ्यावरती माझ्यावरती प्रेम करतो. बायबल वचन सांगतं योहान 3:16, देवाने जगावर काय केली, एवढी प्रीती केली आणि तो आपल्या सर्वांवरती प्रीती करतो आणि या जगामध्ये जे काय आहे तो सर्वांवरती काय करतो, प्रेम करतो. त्यांनी सर्व काही बनवलेलं आहे आणि आपण जिथे कुठे जातो तो आपल्या सोबत असतो. आणि तसंच आर्यनला पण तो व्यक्ती काय करतो होता, तो इब्राहिम काय करत होता, सांगत होता की देव आपल्यावरती काय करतो, प्रेम करतो, आपल्या सर्वांवरती प्रेम करतो. आणि जो इब्राहिम होता तो काय करत होता की
जे काही तिथली मुलं आहेत त्यांना ख्रिसमसबद्दल सांगत होता आणि आर्यन त्यांच्यासोबत होता. आर्यन पण ती गाणे, ती वचन, ते सर्व काही ऐकत होता आणि त्याला खूप सुंदर वाटायचे. आणि इब्राहिम काय करत होता, तिथले जमलेल्या मुलांना काय करत होता, ख्रिसमस उत्सवाबद्दल तो सांगत होता. आणि ज्या वेळेस ते समाप्त झालं त्यावेळेस इब्राहिम त्याला म्हटला, आर्यन आपण काय करू, तुझ्या जी लुना आहे तिला काय करू, आपण शोधूया. कारण ती इथे कुठेच असेल, ती हवामानामुळे किंवा या थंड हवामानामुळे ती कुठे गेलेली नसेल, ती इथेच असेल, आपण तिला काय करू, शोधूया. इब्राहिमने असं बोललं आणि आर्यन म्हटला, धन्यवाद, तुमचं खूप खूप मी आभार मानतो. आणि ज्यावेळेस आर्यननं आपली दुर्बीण काढली आणि त्या दुर्बिणीबद्दल काय करत होता, तो लुनाला शोधण्याचा प्रयत्न करत होता. आणि तो शोधता शोधता त्याला इब्राहिम म्हटला, तुला माहीत आहे का की हे शोधण्याचं जे कारण आहे ते सर्वत्र आपण बघू शकतो आणि त्याबद्दल आपण काय करू शकतो, जी न सापडलेली गोष्ट आपण काय करू शकतो, ती शोधू शकतो. म्हणून ह्याबद्दल हे सर्व रहस्य आहे, असं तो इब्राहिम काय करत होता, आर्यनला सांगत होता. इब्राहिम आला आणि आर्यनला आवाज आला, त्याच्या वरडण्याचा, लुनाचा वरडण्याचा आवाज आला. आणि ज्यावेळेस तो वरडण्याचा आवाज आला तर आर्यननं इब्राहिमाला विचारले, का तुम्ही आवाज ऐकला का लुनाचा, खूप काही आवाज मी ऐकला आहे आणि तुम्ही ऐकला का. तर त्या आर्यनला काय झालं, खूप काय झालं, वाईट वाटलं आणि त्याला त्या आवाजाबद्दल त्याला खूप धडधड वाटायला लागली की लुनाचा आवाज आलेला आहे, त्याला असं वाटलं. आणि मग तो इब्राहिमाने म्हटले की तो इथेच कुठे असेल, आपण काय करू, त्याला शोधूया, तू काळजी करू नको, तो भेटेल. म्हणून तो आर्यनला असं सांगत होता. आणि त्या टॉर्चच्या दिशेने ती काय झाले, त्या आवाजाच्या जवळ गेले. आणि ज्यावेळेस त्या आवाजाच्या जवळ गेले तर त्यांना काय झालं, त्या पायांचा आवाज त्या ठिकाणी येत होता. आणि अब्राहमाने काय केले, त्याच्या टॉर्चने जवळजवळ त्या आवाज ऐकला. आणि ज्यावेळेस ते टॉर्च घेऊन गेले तर इब्राहिमाने आवाज ऐकला स्पष्टपणे की, आणि इब्राहिमाने म्हटले, हो आम्ही तुम्हाला काय करायला आलो आहे, वाचवायला आलो आहे. का तुम्ही आम्हाला सापडू शकता का, आम्ही तुम्हाला शोधत आहे, तुम्ही कुठे आहे, असा इब्राहिमाने आर्यन आणि अब्राहम यांनी मिळून हरवलेल्या प्रवाशांचे त्वरित नियोजन केले. जे काही प्रवासी होते, जे काही शोधणारे जे लोक होते त्यांना हाक मारली आणि त्यांना म्हटले की तुम्ही काय करा, आपण सर्वजण एकत्र येऊन जवळून काय करू, आपण एक विचार करू की आपण त्यांना कसं आपण शोधू शकतो. अचानक जोरदार वाऱ्यांमुळे आर्यनला एक परिचित आकार दिसला आणि आर्यन ओरडला की लुना असं ओरडला. आणि ज्या वेळेस त्या लुनाला आवाज गेला आणि ती काय करत होती, जागेवरतीच खुश होऊन उड्या मारत होती. आणि ज्यावेळेस तिने आवाज ऐकला त्यावेळेस ती खूप खुश झाली. आणि जो आर्यन आहे त्यांनी काय केलं, शेपटी बघितली, तिची जी शेपटी आहे ती बघितली. आणि ज्यावेळेस आर्यनने शेपटी बघितली आणि ती आनंदाने उल्हासाने हलवत होती. आणि लुना पण खूप काय झाली, खुश झाली होती. आर्यनला ज्यावेळेस लुना सापडली त्यावेळेस आनंदाने त्यांनी काय केलं, तिच्या तोंडावरती हात फिरवला आणि तो गळ्यात पडून आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून आले. आणि तो खूप खुश झाला की लुना भेटली म्हणून. आणि ती पण खूप खुश झाली ज्यावेळेस तिला तिचा मालक ज्यावेळेस तो भेटल्यासारखा झाला. आणि तिचा एकदम आनंद त्या आर्यनसोबत एकदम मिसळून गेला. आणि ज्यावेळेस आनंद आर्यनला आणि लुनाला झाला त्यावेळेस एकमेकांना ते भेटले आणि खूप त्यांना आनंद. अब्राहिमने म्हटले की आपल्याला लुना सापडले आहे, पण खूप आनंदाची गोष्ट आहे, पण आपण काय केलं पाहिजे की देवाच्या पण आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे, कारण देवाच्या आज्ञेचं पालन करण्याची खूप गरज आहे. जसं त्या ताऱ्यांमुळे आपल्याला काय झालं, मार्गदर्शन झालं, तसंच देवाच्या वचनाद्वारे पण आपल्याला काय होऊ शकतं, ते मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणून आपल्याला देवाच्या आज्ञाचं देवाच्या आज्ञाचं पालन करण्याची खूप गरज. तसंच मुलांना, तुम्ही जर देवाचे लेकरू आहात तर तुम्हाला पण देवाच्या आज्ञाचं पालन करायचं आहे. आणि बायबलमधले जे विश्वासनीय वचन आहे त्याबद्दल तुम्हाला पालन करायचे आहे. तर तुम्ही जर देवाची मुलं आहात, देवाचे लेकरू आहात, तर तुम्हाला काय करायचं आहे, देवाच्या वचनामध्ये वाढायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या गुणामध्ये तुम्हाला काय करायचे, वाढायचं आहे. जसं की प्रेम आहे, जसं की दया आहे, जसं की सर्व गोष्टी जे त्याचे गुण आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वाढायचं आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीबद्दल विश्वास करीत आहात तर देव तुम्हाला काय करेल, मदत करेल.
दगड आणि मातीचा ढिगार कोसळल्यामुळे परिस्थिती फार वाईट झाली आणि वारं वादन आलं. ज्यावेळेस काय झालं की घरं जे तुटण्याची काय झाली भीती निर्माण झाली आणि सर्वजण घाबरा लागले की घरं तुटण्याची भीती निर्माण झाली. म्हणून ज्यावेळेस खूप काही वारं आली, खूप काही वादळ आलं आणि त्यावेळेस काय झालं, पूर्ण गावामध्ये अंधार झाला आणि सर्वजण घाबरा लागले, कारण परिस्थिती फार वाईट झाली होती. आणि त्यांनी काय केलं, ज्यावेळेस ते जमिनीमध्ये बघत होते आणि ज्यावेळेस त्यांना जाणून येत होतं की त्यांना सत्याची गोष्ट कळत होती आणि त्यांना कशामध्ये त्यांनी जमिनीत जे काही बघितलं होतं त्यांना ते कळलं होतं आणि त्यांनी काय केलं, त्या धोकादायक समस्येपासून लोकांना काय केलं, वाचवलं. आणि या सर्व गोष्टीबद्दल त्यांनी काय केलं, लोकांची मदत केली आणि यांना कशाबद्दल त्यांना एक चांगला मार्ग सापडला. आर्यनला त्याला काळजी असणारे त्याचे पालक, त्याचे आई वडील सर्वजण दिसले आणि सर्वजणांनी काय केलं, त्याचं एकदम आनंदाने काय केलं, वाहवा केली. आणि ज्यावेळेस त्यांनी सर्वांचं काय केलं, धोकादायक जे जीवन होतं त्यांनी काय केलं, आर्यनने सर्वांना वाचवलं. आर्यनने जे काय केलं होतं ते इब्राहिमाने काय केलं, सर्व सुरक्षितपणे लोकांना सांगितलं की लोकांना त्यांनी कसं वाचवलं होतं, कसं त्यांनी धोकादायक जीवनापासून त्यांना वाचवले, सर्व गोष्टी सांगितल्या. पण आर्यन म्हटला, मला अजून एक कथेची आठवण येते, ती म्हणजे प्रभू येशूबद्दल. जे प्रभू येशू आहे त्याच्याबद्दल मला काय करते, ती कथा आठवण कर. ज्यावेळेस लोकांनी प्रॉमिस केलं, ज्यावेळेस लोकांनी बोलले की आम्हाला पण काय करायचं, प्रभू येशूला स्वीकार करायचा आहे. आणि इब्राहिमाने काय केलं की प्रभू येशूबद्दल सांगितलं की प्रभू येशूचा जन्म जो गाईच्या गोठ्यामध्ये बेथलेहममध्ये झालेला होता आणि ज्यावेळेस तो लहानसा मोठा होत गेला, ज्यावेळेस तो मोठा झाला तर 33 वर्ष त्यांनी काय केलं, आपल्या देवाचं कार्य पूर्ण केलं आणि चांगल्या रीतीने तो आपल्या जो जिवंत पिता आहे त्याची तो सेवा करत राहत होता. आणि नाताळाच्या वेळेस तुम्ही जर बघितलं, अनेक काही गोष्टी अशा आहेत, जो प्रभू येशू तो छोटासा एक बाळ म्हणून ह्या जगामध्ये आला आणि त्याचं आईचं नाव मरियम, तिच्या पोटी तो जन्माला आला आणि ज्यावेळेस त्याचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झाला, तो तुमच्या आणि माझ्यासारखाच काय झाला, लहानचा मोठा झाला. तसंच मुलांना आम्ही जर बघितलं प्रभू येशूबद्दल तर तो काय झाला, लहानचा मोठा झाला, परंतु त्यांनी कधीही पाप केलं नाही. आणि तोच प्रभू येशू काय झाला, आपल्यासाठी क्रूसावरती त्यांनी आपलं स्वतःचं रक्त दिलं, आपले जे काही पाप केलं त्या पापाची क्षमा त्यांनी क्रूसावरती केली आणि त्या पापाबद्दल तो काय झाला, मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. कारण जे काही आपण पाप केलं त्या पापाबद्दल तो क्रूसावरती मेला. परंतु तुम्हाला माहित आहे का, जो प्रभू येशू आहे तो आपल्या पापाची सुटका करण्यासाठी, आपल्याला पापापासून दूर करण्यासाठी या जगामध्ये आलेला होता. आणि जो आर्यन आणि गावकरी आहे ते सर्वांनी मिळून काय केलं, एकत्र मिळून प्रार्थना करून गुडघ्यावरती येऊन प्रभू येशूला काय केलं, आपलं एक तारणहार म्हणून स्वीकार केलं. आणि त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती. तर इब्राहिमाने म्हटले की जो तारा होता तो चांगला मार्ग दाखवण्यासाठी नव्हता, परंतु जो एक तारा ज्यावेळेस दाखवला की जो लोकांना दाखवला की प्रभू येशूबद्दल त्यांना तारण प्राप्त होण्यासाठी तो एक तारा होता. आर्यनला त्याचे हृदय जे होते ते सापडले, जे काही त्याचे ते हृदय त्याला सापडले आणि तो म्हणजे जगाचा प्रकाश. आणि ज्यावेळेस त्यांनी लोकांना पण सांगितलं की जगाचा प्रकाश म्हणजे जो प्रभू येशू आहे, जो प्रभू येशू आपण बघतो की आपल्या पापासाठी मेला, आपण जे काही केलं त्यांनी तो क्रूसावरती सहन केलं. आणि आपण जर बघितलं तो आपल्यावरती इतका प्रेम करत होता, या जगावरती तो प्रेम करत होता. आपण जर बघितलं की योहान 1:12 म्हणजे सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तर बायबल वचनमध्ये सांगतं की जो कोणी त्याला स्वीकार करतो तर देव त्याला काय करतो, त्याचे मूल होण्याचा अधिकार देतो. तसंच मुलांनो, आज आपण जर बघितलं की प्रभू येशूवरती तुम्ही जर विश्वास केला तर तो तुम्हाला त्याचं मूल होण्याचा, एकुलता एक पुत्र होण्याचा काय करेल, अधिकार देईल. जर आज तुम्ही तयार आहात तर आज तुम्ही काय करू शकता, प्रभू येशूवरती विश्वास ठेवू शकता आणि तो तुम्हाला त्याचं मूल होण्याचा अधिकार देईल. तर तुम्ही तयार आहात का मुलांनो? ओके, तर आपण काय करू, प्रार्थना करू. आणि ज्यांना कोणा प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करायचा आहे तो एक हात वर करून मला दाखवू शकतो. मी त्याच्यासाठी प्रार्थना करेल आणि त्यांनी मनातल्या मनात बोलायचं की प्रभू येशू, मी तुला आज स्वीकार करतो, विश्वास करतो, तू मला तुझं मूल होण्याचा अधिकार दे.
प्रभू येशू, मी तुला धन्यवाद करतो, प्रार्थना करतो प्रभू येशू, आज जे काय आम्ही स्टोरी शिकला आहोत प्रभू येशू पिता परमेश्वर, आम्हा सर्वांना तू मदत कर, लेकरांना पण आशीर्वादित कर. त्यांनी तुला स्वीकार केलाय, विश्वास केलाय आणि त्यांच्यासोबत तू राहा, त्यांची मदत कर. आजचा क्लास मी तुझ्या हातात सोबतो, प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. हे एक खरे साहस होते. मला त्याचा खूप आनंद झाला. आर्यनने तारे शोधले, आकाश शोधले, परंतु कोणत्याही आकाशगंगेपेक्षा सर्वात मोठे काहीतरी सापडले. मोठा प्रकाश, जगाचा प्रकाश, येशू. ते बरोबर आहे. आर्यन आता एकाकी तारा शोधणारा राहिला नाही, तर तो प्रकाश वाहक बनला, एक साधक, ज्याला शेवटी त्याची हृदय जे शोधत होते ते त्याला सापडले. मुलांनो, तुम्हाला पूर्वीचे कोडे आठवते का? पुन्हा ऐकूया. मी ज्योतीशिवाय चमकतो, तू मला भांड्यात पकडू शकत नाही. मी तुम्हाला अंधारातून मार्गदर्शन करतो, तरीही मी तारा नाही. मी काय आहे? काय तुम्ही ते उत्तर देणार? कोणी ओळखले ते? ते उत्तर आहे येशू. तो आपल्या हृदयात चमकणारा प्रकाश आहे. देवाने आपल्याला दिलेला मोठा प्रकाश, एक मोठी, सर्वात मोठी भेट आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक तथ्य आहे. तुम्हाला माहित आहे का? पृथ्वीवरील सर्व समुद्र किनाऱ्यांवर वाळूचे कण आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त अवकाशामध्ये तारे आहेत. ते 1,00,000 कोटी कोटी कोटीपेक्षा जास्त आहेत. एक सेप्टिलियन स्क्रीनवर संख्या दर्शवित आहे. मी शून्यांची संख्या देखील मोजू शकत नाही. ते सेप्टेरियन लहान आहे. ते आहे, तुम्हाला माहित आहे की सर्वोत्तम भाग आहे, आणि तरीही देव जाणतो प्रत्येक ताऱ्याचे नाव. स्तोत्र 147 आणि 4. देवाला तुमचे आणि माझे नाव देखील माहित आहे. वा, देव इतका आश्चर्यकारक नाही. त्याने ग्रह, तारे, आकाशगंगा आणि बरेच काही निर्माण केले आहे. आणि त्याने आपल्या मुलाला आपल्याला सर्वात मोठा प्रकाश म्हणून दिला आहे. हे जाणून किती आनंद झाला. त्याला तुमच्याशी वैयक्तिक संबंध ठेवायचा आहे. तुम्ही हात वरती केला होता ते मला माहिती आहे, आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहे की अजून येशूच्या वचनाची गरज आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहे. देव कोण आहे? तो निर्माण करता आहे. देव पवित्र आहे. देव स्वर्गामध्ये आहे. देव तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो, कारण देव पवित्र आहे आणि स्वर्गामध्ये पाप नाही. पाप म्हणजेच चोरी करणे, लबाडी करणे, हे सगळं पाप आहे. आणि तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या प्रभू येशूने स्वर्गामधून खाली उतरला आणि त्याने जन्म घेतला आणि लहानाचा मोठा झाला, आणि तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी या जगामध्ये त्याने प्राण दिलं आणि जीवन दिलं, आणि तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तो जिवंत झाला. तो आज स्वर्गामध्ये आहे. तो तुमच्यावर, माझ्यावर काय करतो? प्रीती करतो. आणि देवबापाचे वचन तुम्हाला आणि मला सुंदर सांगत आहे. योहान 1:12 ते वचन आपण वाचूया. योहान 1:12, परंतु जितक्याने स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याचे नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला. प्रिय मुलांनो, तुम्हाला आणि मला देवबापाने अधिकार दिलेला आहे. त्याचं मूल होण्यासाठी त्याने अधिकार दिलेला आहे. तर आज तुम्ही आणि मी विश्वास करायचा आहे, देवावर विश्वास करायचा आणि प्रार्थना करायची आहे. देवबाप तुम्हाला आणि मला नक्कीच तो स्वर्गात एक दिवशी घेणार आणि तुम्हाला आणि मला तो प्रत्येक गोष्टीमध्ये तो मार्ग दाखवणार. कारण की जेव्हा तुम्ही आणि मी विश्वास ठेवणार, तेव्हा देवबापाच्या चरणामध्ये या, त्याच्या चरणामध्ये प्रार्थना करा आणि काय करा, संडे स्कूलमध्ये जा
आणि त्या ठिकाणी चर्चमध्ये जा. एका दुसऱ्यासोबत तुम्ही देवाच्या वचनाची चर्चा करा. तेव्हा देवाच्या वचनामध्ये तुम्ही काय करणार, वाढणार. म्हणून देवाचे वचन सांगत आहे, तुम्ही लहान आहे. जसं झाड लहान असतं, त्याला आपण पाणी टाकतो आणि पाणी टाकत असताना ते हळूहळू ते काय करते, वाढत जाते. तसंच आपण देवाच्या चरणामध्ये रोज थोडी थोडी प्रार्थना करा आणि संडे स्कूलमध्ये जा आणि देवाची स्तुती करा. आणि त्या ठिकाणी मित्रांना सुद्धा काय करा की त्यांच्यासोबत चर्चा करा. देवबाप तुम्हाला आणि मला सहायता कर. आपण देवाच्या चरणामध्ये दररोज प्रार्थना करायची आहे आणि शेवटी आपण देवाला सांगायचं, प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनामध्ये तू काय कर, वाढव. आणि प्रभू तू आम्हाला सहायता कर. हे प्रभूच्या चरणामध्ये आपण प्रार्थना करायची आहे. तेव्हा देवबाप तुम्हाला आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित करेल आणि त्या स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी त्या स्वर्गात राहणार. देवबाप हे वचन आशीर्वादित करू. देवबापा तुझा आम्ही आभार मानतो. देवबापा आम्ही तुझ्याकडे प्रभू आमचे अंतकरण दिलेलं आहे. प्रभू तू आम्हाला सहायता कर. तुझ्या वचनामध्ये प्रभू तू वाढव आणि आम्ही प्रभू तुझ्या वचनात वाढून प्रभू परमेश्वर पिता आम्ही तुझी सेवा, तुझी स्तुती, गौरव करू. असंच कार्य करेल तुझी आणि प्रार्थना आहे. प्रभू येशू तुझ्या पवित्र नाम मागत आहे म्हणून आहे. आमेन. जर तुम्हाला येशूबद्दलच्या या प्रकाशाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे तर आम्ही आपल्यासोबत आहे, ज्यांना तुमच्याशी बोलायला आवडेल आणि तुमच्यासोबत प्रार्थना करायला आवडेल. आपण भरपूर काही शिकलो, तर मग टीम जॉन आणि टीम सारा यांच्यातील थोडा रिव्ह्यू गेम कसा आहे. चला मुलांनो, तुम्हीही आमच्यात सामील होऊ शकता. हॅलो मुलांनो, जसं आपण पाहिलं, आता स्टोरी आपण बघितली, गोष्ट ऐकलं आणि वचन बघितलं, तर आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. ओके, सो आर यू रेडी? येस, एकदम सोपा खेळ आहे. जेव्हा आम्ही प्रश्न विचारणार, जर मुलांनी उत्तर दिलं तर मुलांना चान्स भेटणार आणि मुलींनी उत्तर दिलं तर मुलींना चान्स भेटणार. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे वेगवेगळ्या रंगाचे तारे तुम्हाला दिसलेले आहे. ठीक आहे, तर त्या रंगांमधून तुम्हाला तारा निवडायचा आहे आणि ज्या ग्रुपकडे जास्त तारे असणार आहे ते जिंकणार आहे. ठीक आहे, आपण सुरू करूया. ओके ओके, तर पहिला प्रश्न असा आहे की मोठा झाल्यावर आर्यनला काय करायचे होते? ओके, राईट आन्सर, त्याला खगोलशास्त्रज्ञ बनायचं होतं. बरोबर आहे की ताऱ्यांचं जे काही गुप्त आहे किंवा लपलेले सर्व रहस्य त्याला जाणायचं होतं. हां, सांगा मुलांनो. गुड, चला तुम्ही पण तारा निवडा. बरोबर आहे. चला मुलींना दुसरा प्रश्न. ओके, तर मुलींनो तुम्ही सांगा, आर्यनला दुःखी करणारी गोष्टी कोणती होती? हां, बरोबर आहे, त्याला त्याचे मित्र काय त्याची चेष्टा करत होते. बरोबर. आता तुम्ही निवडा, कुठल्या रंगाची तारा निवडताय तुम्ही? ओके, राईट, पिवळा. व्हेरी गुड गुड. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. ओके, तर तिसरा प्रश्न मुलींनो तुम्हाला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला देवाच्या प्रेमापासून, स्वर्गापासून आणि त्याच्याबरोबर संगतीपासून काय गोष्टी लांब ठेवू शकतो? पाप. बरोबर आहे, व्हेरी गुड. आता तुम्ही एक कलरचा तारा निवडा. हां, बरोबर आहे. येस, व्हेरी गुड, राईट. तर तुम्हाला निळा तारा. ठीक आहे, तर मुलांनो आता तुम्हाला प्रश्न आहे. हा, पटापट प्रश्नाचं उत्तर द्या. आता बघूया अजून काय तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न असा आहे, आर्यन इब्राहिम आणि मुलांना जिथे सापडले त्या डोंगराच्या कडेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि नेण्यासाठी कशाने मदत केली त्यांची? ओके, हां सांगा मुलांनो. ओके, बरोबर, रात्रीच्या आकाशात चमकणारा एक तारा त्यांनी मदत केली. बरोबर आहे, राईट आन्सर. तुम्ही एक हे तारा निवडा. हां, व्हेरी गुड. चला मुलींनो, गेट रेडी. नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. तुमच्यासाठी हे पुढचा प्रश्न आहे. बायबल तुम्हाला देवाचा प्रेमाबद्दल काय सांगते? बरोबर, देवाचा प्रेम शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे. व्हेरी गुड. चला तुम्ही पण तारा निवडा. व्हेरी गुड. आता आपण पुढच्या प्रश्नासाठी जाऊया. ओके ओके मुलांनो, गेट रेडी. आर्यन आणि इब्राहिमने कोणाला मदतीसाठी ओरडतात ऐकले?
ओके, येस, बरोबर उत्तर दिलं. त्यांनी वादळात मार्ग चुकलेले आणि गावकरी आणि प्रवासी यांचं त्यांनी ओढाओढ ऐकली. व्हेरी गुड. तर तुम्ही पण एक तारा निवडा. शाबाश. आणि आता शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे. ओके, देवाचे लेकरू झाल्यावर तुम्ही काय करावे अशी देवाची इच्छा आहे? सांगू शकता? येस, बरोबर आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये वाढायची गरज आहे. तर लेकरांनो, जसं तुमचं दोघांचं जे रंगीन जे तारा तुम्ही निवडला आहे ते इक्वल आहे, तर तुम्ही जिंकले दोन्ही पण. चला टाळी वाजवा. व्हेरी गुड. गॉड ब्लेस यू. असंच देवामध्ये वाढत राहा. थँक्यू. त्या रंगीत ताऱ्याशी खेळणे खरोखर मजेदार होते. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. चला मुलांनो, गुडपेटीत आणखी काही सापडते का ते पाहूया. चला मुलांनो, आता आपण एक हस्तकला शिकूया. आणि एक असं सफेद कागद घ्यायचं आहे. यावरून आता आपण काहीतरी शिकणार आहे. आणि या सफेद कागद वर तुमच्या पेन्सिलने तारांचा आकार काढायचा आहे. आणि या सफेद कागदावर 6 तारे काढायचं आहे पेन्सिलने. आणि त्याला तुम्ही कातरने कट करायचं आहे. तर या प्रकारे तारा कट करायचा आहे. 6 तारे. आणि या 6 ताऱ्यांना तुम्ही रंग भरू शकता वेगवेगळे. आणि या 6 ताऱ्यांना तुम्ही एकामागे एक असं चिपकवायचं आहे. आणि या ताऱ्यांना काय करायचं आहे, दोरीने बांधायचं आहे. तर या फेविकॉलने काय करायचं आहे, ताऱ्यांना चिपकायचं आहे. आणि दोरी सुद्धा त्या ताऱ्यांना चिपकवायचं आहे. या प्रकारे तारे चिपकवायचं आहे. आणि असा हा तारा बनला आहे. आणि या ताऱ्याला तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरामध्ये लावू शकता. आहे ना मजेदार गोष्ट? तर या प्रकारे तुम्ही तारा बनवून तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता. तर यासाठी लागणारी जी वस्तू आहे ती काय आहे, पेन्सिल, कातर आणि फेविकॉल आणि सफेद कागद आणि दोरी. या प्रकारे तुम्हाला साहित्य लागणार. हे घेऊन तुम्ही तारा बनवू शकता. आणि तुम्ही अजून चांगल्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. वा, सुंदर. असे काहीतरी आपण बनवू शकलो तर किती छान होईल. आपण येशूसाठी देखील चमकू शकतो. याची आठवण करून देण्यासाठी आपण स्वतःचे प्रकाश शिल्प तयार करूया. साहसी आजचे छोटे शब्द. उत्तम काम. तुम्हाला प्रत्येकाला एक चमकदार सुरुवातीचा बॅच मिळेल. इथे जा मुलांनो, तुमच्यासाठी एक आहे. कारण आज तुम्हाला विश्वातील सर्वात मोठा प्रकाश सापडला आहे, येशू. आम्ही आता एकाकी नाही. आमच्या सोबत खरा प्रकाश येशू आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही देवाचा चमकणारा तारा आहात. तेजस्वी, प्रिय आणि उद्देशाने परिपूर्ण. किती चमकदार दिवस आमच्याकडे होता. खरी मूल. पण आता घरी जाण्याची वेळ आली आहे. त्याने जे काही शिकवलं त्याबद्दल आपण देवाचे आभार मानू शकतो का? चला तर आपण हात जोडूया, प्रार्थना करूया. देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या काही गोष्टी तू आम्हाला शिकवल्या त्या आमच्या लक्षात राहण्यासाठी मदत कर. आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू सहायता कर अशी विनंती आणि प्रार्थना करतो. जे काही शिकलो आहे पिता परमेश्वर, ते दुसऱ्यांना शिकवण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आमचं जीवन तुझ्या हातात सोपवून देतो.
प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली पित्या म्हणून तर एक. आमेन. अरे आम्ही घरी परतलो. मला ते खूप आवडले. मी पण जॉन. अहो मुलांनो, मला आशा आहे की तुम्हालाही ते आवडले असेल. पुढच्या वेळी विसरू नका. तोपर्यंत आमच्या साहसाचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद. येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि आपण त्याचे चमकणारे तारे आहोत. तुम्ही जिथे जा तिथे येशूसाठी चमकत राहा.